अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्व स्पीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचा आहे अंडा राईस. त्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे. कढाई ठेवून घेतलेली आहे. याच्यामध्ये मी गरजेनुसार तेल घेऊन घेतलेलं आहे. कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 स्पून राई, 1 स्पून जिरं आणि इथं याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तडकू द्यायचं आहे. तडकल्यानंतर याच्यामध्ये 2 कांदे चिरलेले ते टाकून घेतलेले आहेत. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली थोडीशी परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लसण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे टाकून घेतलेली. याच्यामध्ये व्हाईट पेपर टाकून घेतलेले अर्धा स्पून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले याच्यामध्ये आता आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे. इथं 2 स्पून लाल चटणी, अर्धा स्पून हळद, 2 स्पून इथं किचन किंग मसाला, 2 स्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. परत याच्यामध्ये मी आता टमॅटो टाकून घेतलेला आहे, एक चिरलेला, मिक्स करून घ्यायचं आहे. आलटीपलटी करत राहायचं आहे. याच्यामध्ये गरजेनुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आलटीपलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे. इथं मी कसुरी मेथी घेतली, हातावरती थोडी क्रश करून टाकून घेतलेली आहे. परत आलटीपलटी करून घेतलेलं आहे. इथं मी राईस आधीच शिजवून ठेवलेला आहे व्यवस्थित मस्तपैकी. इथं आता 3 अंडे मी तोडून टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने अंडे टाकून घेतलेले आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे आलटीपलटी करत राहायचं आहे. आलटीपलटी करून याची आता आपल्याला चांगल्या पद्धतीने एक भुजी बनवून घ्यायची आहे. मस्त बारीक करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने ही भाजी आपल्याला बनवायची आहे. इथं मी बासमती राईस शिजवून ठेवलेला आहे. 10 ते 15 मिनटं मी त्या तांदूळाला पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं आणि मग नंतर त्याचा राईस तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ही भुजी आता इथं तयार झालेली आहे आणि राईस पण तयार करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा राईस इथं मी शिजवून घेतलेला आहे. इथं मी बासमती राईस घेतलेला आहे. शक्यतो तुम्ही बासमतीच राईस घ्या, कारण साधा तांदूळ घेतला की गचका बनून जातो, मग तो राईस व्यवस्थित बनत नाही. वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता आलटीपलटी करत राहायचं आहे. अशा पद्धतीने बघा खूप छान राईस आलेला आहे मस्तपैकी. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. खूप सोपी रेसिपी आहे. रेसिपी कशी झालेली कमेंटमध्ये नक्की सांगा मला. परत तुम्हाला आठवण करून देते, माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आता हा राईस तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हा राईस आता काढून घ्यायचा आहे. भाजी नसली तर अशा पद्धतीने तुम्ही राईस बनवून खाऊ शकतात. खूप सोपी रेसिपी आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. पटकन होणारी रेसिपी आहे. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त खूप छान आलेली रेसिपी तुम्हीसुद्धा करून बघा.